काल 7 वाजता मी भाजी घ्यायला जात असताना माझी नजर सोफ्यावर बसलेल्या सुमनवर पडली. मी माझा हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि पाहिले की तिला खूप ताप आहे. डॉक्टरांकडून आणलेले औषध सुमनला दिले आणि तिच्या जवळ बसली असताना माझी नजर तिच्यावर पडली. मला मध्यरात्री जाग आली. मी पाहिले तर सुमनचा ताप उतरला होता. वाटलं प्रतिमाकडे पाहावं, ती काय करत आहे. प्रतिमा तिच्या खोलीत होती, पण तुझा मित्र राजकुमारचा मुलगा तिच्यासोबत होता. हे बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. रात्री 12 वाजता फोन वाजला. त्यावेळी आकाश आणि संगीता पूर्णपणे एकमेकांमध्ये मिठी मारून शारीरिक गुंतून गेले होते. पुन्हा फोन वाजला. संगीताला बेलचा आवाज आला तेव्हा ती आकाशला म्हणाली, आकाश तुझा फोन वाजतोय. तो म्हणतो, वाजू दे, मला त्रास देऊ नको. यानंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले. काही वेळाने आकाश म्हणाला, खूप मजा आली संगीता. संगीता काही बोलायच्या आधीच फोन पुन्हा वाजला. आकाश फोन. संगीता म्हणाली, जा तू फोनला उत्तर दे. आकाश संगीताला म्हणाला, हॅलो, तू कोण आहेस? एवढ्या रात्री उशिरा का फोन करतेस? संगीताने विचारले. का? तुमच्या दोघांच्या कामात व्यत्यय आला. मला माहित आहे तू रवीची बायको आहेस, जी काही रुपयात कोणाचाही अंथरून गरम करतेस. फोनवर कोणाचा तरी आवाज आला. काय मूर्खपणा लावलाय? तू कोण आहेस? संगीताने विचारले. निर्लज्ज बाई, मी त्या विवाहित पुरुषाची बायको आहे, जिच्याशी तू मध्यरात्री मस्ती करत आहेस. हे ऐकून संगीताला धक्काच बसला. कोणाचा फोन आहे? कोणाशी वाद घालते? आकाशने विचारले. तुझी बायको फोन करते. संगीता एवढंच बोलू शकली. आकाश आश्चर्याने म्हणाला, कल्पनाचा फोन आहे का? आधी का नाही सांगितलं? आण, मला दे फोन. हॅलो कल्पना. हॅलो, मी कल्पना. आणि काही बोलता बोलता ती गप्प झाली. आकाशला धक्काच बसला. काय आहे कल्पना? काय झालं? घरी सर्व ठीक आहे का? प्रतिमा आणि सुमनची तब्येत? मला लवकर सांग. त्याने एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले. कल्पनाला दम लागत होता. ती हळूच म्हणाली, चल लवकर घरी. आता फोनवर सांगायची हिंमत नाही होते. ठीक आहे कल्पना, मी सकाळी लवकर घरी पोहोचेन. आकाशने फोन ठेवला आणि विचारात गढून गेला. आकाश इथे येऊन 3 वर्षेही झाली नव्हती. चांगली नोकरी आणि भरघोस पगार यामुळे अखेर अनेक वर्षांचा बांध फुटला. आपली जुनी नोकरी, जुने शहर आणि कुटुंब सोडून तो येथे स्थायिक झाला. पत्नी कल्पना हिने अनेक वेळा समजावून सांगितले की 2 तरुण मुली असलेली नोकरी करणारी स्त्री एकटीने सर्व काही कसे हाताळू शकेल. पण आकाशला फक्त एकाच गोष्टीचे वेळ होते, कोणत्याही मार्गाने श्रीमंत होण्याचे. आकाशच्या कौशल्याला तिथे दाद दिली गेली नाही. तो आपला जास्तीत जास्त वेळ घरी घालवत असे. नोकरी करणाऱ्या पत्नीला घराशी जोडलेले राहणे हा मोठा दिलासा होता. त्याच्या मुलींना शाळेत घेऊन जाण्याची जबाबदारी आकाशवर होती. सोबत भाजीपाला आणि रेशनची ही जबाबदारी. एकूणच ते सुखी कुटुंब होते. पण त्या आनंदी वातावरणात पहिला खडा त्याच दिवशी घातला गेला, जेव्हा आकाशचा शेजारी राजकुमार त्याची नवीन मोटारसायकल घेऊन आला. राजकुमार हा कंत्राटदार होता. दरवर्षी लाखो रुपयांच्या नफ्याबरोबरच त्याचे नावही प्रसिद्ध झाले होते. राजकुमारच्या संपत्तीने आकाशला आतून टोचले होते. एके दिवशी आकाश आपली सर्व बचत जोडायला बसला. कल्पना, कल्पना, कुठे आहेस तू? मी कपडे वाळवत आहे. तुझे कपडे वाळव आणि लवकर ये. होय, ऐक, आजपर्यंत ठेवण्यासाठी मी दिलेले सर्व पैसे घेऊन ये. आता या पैशांचं काय करायचंय? कोणाचीही दिशाभूल करून अधिक नफा मिळवण्याच्या फंदात पडू नका. श्रीमंत होणं आणि ऐशो आरामात आयुष्य घालवणं हे माझं स्वप्न आहे. मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. त्यामुळे तुम्ही हे सर्व करण्याचे ठरवले आहे. पण आपल्या मर्यादेत राहून. आज आकाश एका कंपनीचा एमडी आहे. त्याच्याकडे कार, आलिशान घर, शिपाई सर्व काही आहे. मात्र या सुविधांचा आनंद घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय त्याच्या सोबत नाहीत. ज्याच्यासाठी हे सर्व केले गेले ते सणांशिवाय त्यांच्या जीवनाचे नियम ओलांडून त्याच्यासोबत राहू शकत नाहीत. आकाशचे हळूहळू शहरातील काही लोकांशी संबंध वाढले आणि तो एका बियर बारमध्ये भागीदार झाला. तिथे पैशांचा पाऊस सुरू झाला. आकाश त्याच्या विचारांतून बाहेर आला. शेवटी घरी असा काय प्रॉब्लेम होता जो फोनवर सांगायची हिंमत कल्पनाला जमली नाही. त्याच्या अनुपस्थितीत तो त्याच्या घरावर लक्ष ठेवेल आणि त्याच्या पत्नी आणि मुलींवर लक्ष ठेवेल, असे वचन आकाशने त्याच्या परिसरातील एका जवळच्या मित्राकडून घेतले होते. असे असू शकते की त्याच्या मित्राने घरात किंवा बाहेरून कोणीतरी चुकीचे केले आहे.
आकाश दुसऱ्या दिवशी घरी पोहोचला. घरी मोलकरीण सोडून कोणीच नव्हतं. तो म्हणाला, सर, कल्पना मॅडम आणि प्रतिमा त्याची मुलगी काही कारणास्तव डॉक्टरांकडे गेले आहेत. ते लोक लवकरच येणार आहेत. काही वेळाने कल्पना आणि प्रतिमा घरी पोहोचल्या. आकाशने विचारले, कल्पना, सुमनही घरी नाही आणि तुम्ही दोघेही डॉक्टरकडे गेले होते. तुझी तब्येत बरी आहे ना? प्रतिमा, तू तुझ्या खोलीत जा. मी ते तपासायला गेले होते. कल्पना उदास स्वरात म्हणाली, तपासणीसाठी? का? तिची कृती ऐका. काल 7 वाजता मी भाजी घ्यायला जात असताना माझी नजर सोफ्यावर बसलेल्या सुमनवर पडली. मी माझा हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि पाहिले की तिला खूप ताप आहे. डॉक्टरांकडून आणलेलं औषध सुमनला दिलं आणि तिच्या जवळ बसले असताना माझी नजर तिच्यावर पडली. मला मध्यरात्री जाग आली. मी पाहिले तर सुमनचा ताप उतरला होता. वाटलं प्रतिमाकडे पाहावं, ती काय करत आहे. प्रतिमा तिच्या खोलीत होती, पण तुझा मित्र राजकुमार, त्याचा मुलगा तिच्यासोबत होता. हे बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. राजपुत्र? आकाश ओरडला. थांबा. आता इतरांशी भांडणे शहाणपणाचे नाही. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. सुमन आणि प्रतिमा माझं म्हणणं ऐकत नाहीत. उलट ती मला तुझ्यासारखी टोमणे मारत आहे. आजकाल घरात जे काही घडत आहे ते तुमच्या वाईट कर्माचा परिणाम आहे. माझ्या दोन्ही तरुण मुली माझ्या हाताबाहेर गेल्या आहेत. त्यांना योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी तुझी आहे. आकाश डोके धरून बसला. आपल्या कुटुंबापासून दूर राहणे, दुसऱ्यावर विश्वास ठेवणे आणि आयुष्यात उंच भरारी घेणे हे कधी कधी मूर्खपणाचे ठरू शकते. याची त्याला खंत होती. शिवाय कर्म कधीच चुकत नाहीत. तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी बाहेर करता ते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये परत मिळणारच. त्याची परतफेड तुम्हाला करावीच लागते. म्हणून कुठला सुद्धा वाम मार्ग स्वीकारताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्याची परतफेड आपल्याला करायची आहे. कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.